वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे। आणि आज जसं मध्ये केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथेही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला, अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला आणि त्यांना पुन्हा त्याच्यातनं काही हजार कोटीची मदत झाली, तशा प्रकारे आपण आपल्याही भागाच्या करता मागतो। दादा, तुम्ही बांधावर आहात, शेतकऱ्याला धीर देताय, मात्र दुसरीकडे अधिकारी घोडे होतात। माझं मत या ठिकाणी जे काही लोक तहसीलदारांना केलं, त्यांना फोन लावला, तलाठी संपल्यानंतर ताबडतोब गाडीत बसल्यानंतर मी लावतो। कारण काल ज्या भागातनं आलो त्या भागात आज मी बीड विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ ह्या भागात जातो। सगळ्यांनाच वाटतं आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी यावं, परंतु साधारण पंकजाताई मुंडे काल ज्या भागात फिरल्या तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे। परंतु मी तिथल्या तहसीलदारला ताबडतोब त्या सूचना देईल आणि विजिट केलेलं आहे सर। गंगा मजल्याचं सांगत मी स्वतः आलेले आहे तिकडे। गंगा मजल्यामध्ये रात्री रियालिटी चेक केली न्यूज 18 लोकमतनं, तिथं चपात्या बनवत होते तर पाणी सुद्धा दिलं नाही। ऐका ना, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हे केलेलं आहे आणि त्याच्यात माझी तुम्हालाही मी आभार मानेन, धन्यवाद देईन। कारण आता हे एकट्या सरकारने आपली सगळ्यांची जबाबदारी तुमच्या लक्षात आणून गांभीर्याने नोंद घेऊ आणि सकारात्मक दृष्टिकोन। तर अजित पवार अजूनही दौऱ्यावर आहेत, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतात। यावेळेला ते पत्रकारांशी बोलत होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।